बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेची चौकशी सुरू आहे। बाल हक्क आयोगाकडून अत्याचाराच्या घटनेची चौकशी सुरू असल्याचं सांगितलं गेलंय। शिक्षण अधिकाऱ्यांना शाळेसंबंधी माहिती नसल्याचं उघड झालंय। शिक्षण अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन करण्याचा इशारा हा दिला गेलाय। मुलीवर स्कूल व्हॅन मध्ये त्याच्यासोबत काही चुकीचे प्रकार त्या ठिकाणी प्रकरणी घटनेची चौकशी सुरू आहे अशी माहिती समोर येते। शाळकरी मुलीवर स्कूल व्हॅन मध्ये त्याच्यासोबत काही चुकीचे प्रकार त्या ठिकाणी स्कूल वाहन चालकाने त्या ठिकाणी केल्याचं निदर्शनास आलेलं आहे आणि पोलिसांनी सदर व्यक्तीला अटक देखील केलेली आहे। शाळा प्रशासनाला याच्या आधीच आपण शालेय शिक्षण विभागामार्फत गाईडलाईन्स दिलेले आहे की अशा पद्धतीचे ज्या स्कूल व्हॅन असतात त्या ठिकाणी एक महिला मदतनीस विद्यार्थिनींच्या मदतीकरता असावी। याच्यात असं आढळून आलं की महिला मदतनीस त्या ठिकाणी नव्हती, त्याच्यामुळे निश्चितच शाळा व्यवस्थापनाला देखील नोटीस देण्यात येईल, याचं उत्तर मागण्यात येईल की ज्या गाईडलाईन्स राज्य शासनाद्वारे दिल्या त्याचं पालन केल्याचं या ठिकाणी दिसत नाही। बदलापूरमधील छोट्या बालिकेवर अत्याचार होण्याची ही दुसरी घटना। यापूर्वी अगदी छोट्या आणि कोवळ्या बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना होती, पण ही घटना हेच द्योतक सांगते की तुमचा धाक राहिला नाही, कायद्याचा धाक राहिला नाही, पोलिसांचा धाक राहिला नाही, गृह विभागाचा धाक राहिला नाही, म्हणून आरोपीची हिंमत वाढत चालली।